सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर येणारे सीगल पक्षी, याच दरम्यान मधूनच घडणारे डॉल्फिनचे दर्शन, समुद्र किनारचा मासोळी बाजार, ऐतिहासिक गड किल्ले आणि इमारतींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. दापोलीत प्रामुख्याने केळशी, पाडले, आंजर्ले, हरणे, मुरुड, करडे, लाडघर, कोलथरे हे समुद्रकिनारे येतात. केळशी समुद्रकिनारा. मंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीकडे जाताना वाटेवर केळशीचा समुद्रकिनारा लागतो. नारळाच्या दाट झाडीतून समुद्राकडे गेल्यावर किनाऱ्यावर दाट सुरूबन लागते. समुद्र किनारा विस्तीर्ण असून उटंबर डोंगराजवळील कातळाच्या भागात विविध आकाराचे शंख शिंपले सापडतात. शांत निवांत वाटणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळही कमी असल्याने पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो. आंजर्ले समुद्रकिनारा. श्री गणेशाचे दर्शन घेऊन खाली उतरल्यावर आंजर्ले गाव आहे. गावातून अरुंद रस्ता समुद्राकडे जातो. आंजर्लेचा शुभ्र वाळूचा पट्टा असलेला समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्र किनाऱ्याची मजा लुटल्यावर दाट झाडीतून दापोलीकडे जाताना खाडीवर बांधलेल्या पुलावरून सुंदर दृश्य दिसते. अनेक बोटी या खाडीत विसावलेल्या असतात. बोटींवरचे विविध रंगी झेंडे आणि बोटींचे रंग, शीड हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखे असते. दापोलीला हरणे मार्गे न जाता वरच्या डोंगराच्या बाजूने गेल्यास आंजर्ले समुद्र तटाचे नयनरम्य दृश्य प्रत्येक वळणावर समोर दिसते. समुद्रात तिमाखाने उभा असलेला सुवर्ण दुर्ग देखील दुरूनच नजरेस पडतो. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या सुरूच्या झाडांमुळे हा प्रवासही सुखद वाटतो. मुरुड. आंजर्लेच्या खाडीला लागून असलेल्या डोंगर रांगांमधून प्रवास करून खालच्या बाजूस आल्यावर समोरच मुरुडचा समुद्रकिनारा दिसतो. समुद्र शांत असला तरी या ठिकाणी लहान तराफ्यातून जाऊन डॉल्फिनची जलक्रीडा पाहता येते. सकाळच्या वेळी या भागात सीगल पक्ष्यांचे थवे कॅमेऱ्यात कैद करता येतात. सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरून उंच झेपावणाऱ्या पक्ष्यांचे मनोहारी दृश्य पाहायला मिळते. मुरुड गावाकडे जाणारा रस्ता दाट झाडीतूनच जातो. खाडी ओलांडून जाताना विविध रंगी पक्ष्यांचे दर्शन घडते. हे थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचे गाव. थोडे पुढे जाऊन वळल्यावर समुद्राकडे जाणारा रस्ता आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या उंचच उंच नारळी पोफळीच्या झाडीतून किनाऱ्याकडे जाताना मजा वाटते. रस्त्याला लागूनच दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायला पर्यटकांना आवडते. किनाऱ्यावरील स्टॉलवर क्रीडा साहित्य भाड्याने देण्याची व्यवस्था आहे. या परिसरात बीच रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. सोबतच निवास न्याहारी योजने अंतर्गत घरगुती राहण्याची व्यवस्थाही बऱ्याच ठिकाणी आहे. हरणे बंदर. मुरुड पासून हरणे बंदर 7 किलोमीटर अंतरावर आहे. गावात जाण्यासाठी दाट नारळीच्या झाडीतून गेलेला अरुंद रस्ता आहे. गाव ओलांडून गेल्यावर कोळ्यांची वस्ती लागते. या वस्तीला लागूनच हरणे बंदर आहे. मासेमारीसाठी या बंदराचा उपयोग होतो. बंदराला लागून असलेले दीपगृह कोकण किनारपट्टीवरील सर्वात जुने दीपगृह आहे. धक्क्याला लागून असलेल्या कनकदुर्गच्या पायऱ्या चढून वरच्या बाजूस गेल्यास हे दीपगृह दिसते. सकाळी लवकर हरणे बंदरावर गेल्यास इथला मासे बाजार पाहता येतो. सकाळी किनाऱ्याला लागलेल्या नौकामधून ताजे मासे उतरवले जातात. विविध रंग आणि आकाराचे मासे पाहणे ही खास पर्वणी असते. पारंपरिक वेशातल्या कोळ्यांचे जीवनही इथे जवळून पाहता येते. रस्त्याने जाताना कोळ्यांची जाळी कशी विणली जातात ते देखील पाहायला मिळते. लाडघर समुद्र किनारा. अतिशय शांत, सुंदर, स्वच्छ व लांब लचक किनारा आणि विशेष म्हणजे लोकांची वर्दळ कमी. आजूबाजूला दाट झाडी, यामुळे हा समुद्र किनारा मनात घर करतो. लाडघर मध्ये उत्तम रिसॉर्ट असल्यामुळे जेवणाची व राहण्याची सोय होते. रिसॉर्ट मधून बाहेर आले की समोरच दिसतो तो अथांग समुद्र आणि सतत येणाऱ्या लाटा. येथे जात असताना दृष्टीस पडतात ती डोळ्यांना शांत करणारी हिरवी झाडी, आंबा फणसाची झाडे व कौलारू घरांची स्वच्छ अंगणे.
लाडघर किनाऱ्यावर छोटे छोटे काळे खडक दिसतात. एकीकडे खडकाळ रेती तर मऊ मऊ माती आहे. वाहत वाहत आलेले शंख शिंपले, दगड, लाल रेती सर्वत्र दिसतात. येथे तारामासे खूप असतात. खडकावर बसून समुद्र न्याहाळणे, भरती ओहोटी पाहणे यात वेगळाच आनंद मिळतो. सूर्यास्ताच्या वेळी किनारा अप्रतिम सुंदर दिसतो. रात्रीच्या वेळी नीरव शांततेत समुद्राची ऐकू येणारी गाज मनात घर करते.